बिग बॉस मराठीच्या घरातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे, कारण की या घरातून राखी सावंत ही घराबाहेर गेलेली आहे. बिग बॉसच्या घराचा बाहेरचा रस्ता राखी सावंतला दाखवलेला आहे. पण मात्र राखी सावंत घराबाहेर गेल्यामुळं आता मात्र बिग बॉसच्या घरात विशाल कोटियांची चांगलीच मज्जा झालेली आहे. तर जे घरातले इतर सदस्य आहेत त्यांना मात्र नाराजी झालेली आहे. नेमकं राखी सावंतनं असं काय केलं होतं ज्याच्यामुळे विशालचा गेम वाढणार आहे आणि तो फायनलपर्यंत पोहोचणार आहे, हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर बिग बॉस मराठीच्या सीझन 6 मध्ये राखी सावंतला एंटरटेनमेंट करण्यासाठी घरातल्या सदस्यांना बोलतं करण्यासाठी पाठवण्यात आलेलं होतं. कारण की हे जे सदस्य आहेत ते चांगल्या पद्धतीनं खेळत नव्हते, चांगलं राहण्याचं काम त्या ठिकाणी करत होते आणि प्रेक्षकांना ते कुठंतरी आवडत नव्हतं. मग त्या ठिकाणी धिंगाणा मस्ती आणि एंटरटेनमेंट करण्यासाठी ड्रामा क्वीन राखी सावंतला बिग बॉसच्या घरामध्ये पाठवलं आणि तिनं एक आगळं वेगळं कार्यक्रम त्या ठिकाणी करायला चालू केलं. आता ती कशा पद्धतीनं धिंगाणा करत होती, कशा पद्धतीनं भांडत होती आणि जे सदस्य बोलत नाहीत, जे सदस्य खेळत नाहीत त्यांना सुद्धा बोलतं आणि खेळतं राखी सावंत करत होती. आणि तिला बघण्यासाठी प्रेक्षक सुद्धा उत्सुक असायचे की ह्या तर नवीन काय ड्रामा करते आणि तिच्यासोबत घरातले सदस्य कशा पद्धतीनं वागतात. आता या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून राखी सावंत घराबाहेर गेलेली आहे, पण मात्र ती बाहेर गेल्यामुळं विशालची चांगली मज्जा झालेली आहे. कारण की विशालचा गेम राखी सावंतमुळं दिसत नव्हता, कारण की राखी सावंतचा गेम दिसत होता तो म्हणजे राकेश बापट सोबत. राकेश बापट सोबत राखी सावंत अशा काही पद्धतीनं करत होती की राकेश बापट हा अगदी चांगल्या पद्धतीनं प्रेक्षकांसमोर जात होता. त्या दोघांचा ड्रामा, त्या दोघांची लव्ह स्टोरी, त्या दोघांचं बोलणं हेच मोठ्या प्रमाणात बिग बॉसच्या घरामध्ये दाखवलं जात होतं. आता राखी सावंत ही राकेश बापटला चांगल्या पद्धतीनं बोलतं करत होती, जास्तीत जास्त फुटेज त्याला मिळवून देण्याचं काम करत होती आणि विशालसोबत थोडंफार बोलून धिंगाणा मस्ती करून ती त्या ठिकाणी दिसत होती. राखी सावंतमुळंच राकेश बापटचा गेम दिसत होता, ही गोष्ट आपल्या या ठिकाणी पहिली समजते. दुसरी गोष्ट म्हणजे राखी सावंतमुळंच त्या ठिकाणी रेवाचा सुद्धा गेम दिसत होता. नाहीतर मग रेवाचा घरामध्ये कुठलाही खेळ नाही, कुठलाही गेम नाही, हे सुद्धा प्रेक्षकांना वाटू लागलेलं होतं. पण मात्र राखी सावंत ही रेवाच्या पाठीमागं हातपाय धुवून लागलेली होती, तिला जास्ती मोठ्या प्रमाणात भांडत होती आणि तिच्यासोबतच पंगा घेत होती. मग राखी सावंत रेवासोबत सुद्धा त्याच पद्धतीनं करत होती, म्हणून रेवा सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये दिसत होती. आणि तिसरं नाव आहे ते म्हणजे दीपालीचं. दीपालीसोबत सुद्धा राखी मोठ्या प्रमाणात भांडणं करत होती, कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून विनाकारण मुद्दे उकरून काढून वाद घालत होती, म्हणून दीपाली सुद्धा त्या ठिकाणी दिसत होती. कारण की दीपाली थेट विशालला भांडत नाही, अनुश्रीला भांडत नाही, भांडले तरीच 1-2 मिनिटं भांडतात, त्यांचे भांडणे त्या ठिकाणी शांत होतात, मग तेवढा त्यांचा गेम दिसत नाही. पण मात्र 3 सदस्यांचा 3 कलाकारांचा गेम एकटा राखी सावंत बदलत होती. मग दुसरीकडं राकेश बापटला राखी सावंत मोठं करत होती, मग राकेश बापटचा गेम चांगल्या पद्धतीनं दिसत होता, तर विशालचा गेम मात्र त्या ठिकाणी दिसत नव्हता. आणि 12व्या आठवड्यापासून विशालला कुठलाही टास्क खेळण्याला आणि कुठलंही काही करायला बंदी घातल्यामुळं त्याला काहीच करता येत नव्हतं, कोणासोबत सुद्धा बोलता येत नव्हतं, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. म्हणून आता राखी सावंत घराबाहेर गेल्यामुळं राकेश बापटचा गेम कमी होणार आहे, दीपालीचा गेम कमी होणार आहे, रेवाचा गेम कमी होणार आहे. तर त्या ठिकाणी विशालसाठी आता मोठी संधी आलेली आहे. राकेशचा गेम कमी झाला की विशालचा गेम मोठा होतो, म्हणून त्या ठिकाणी विशालसाठी चांगली गोष्ट झालेली आहे असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. पण मात्र विशाल कोटियान हा बिग बॉस मराठीचं सीझन जिंकेल का? कारण की रेसमध्ये तन्वी, अनुश्री, विशाल आहेत. राकेश बापट आणि दीपाली हे गेम जिंकतील असं अनेक प्रेक्षकांना वाटत नाही. पण मात्र तरीसुद्धा तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.